कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? हे प्रभु हे हरि राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हुआ? तालाब में पानी आ गया, गामछा भी पोराकडे लक्ष द्या आणि फोटो कसा आले पोरा देन त्या तर नमस्कार पब्लिक, कसे हो सर्व? मजेत ना? आय होप तुम्ही मजेतच असणार. तर गाई तुमचं पहिला आधी मी स्वागत करतोय माझ्या या यश पाटील यूट्यूब चॅनलमध्ये. हा माझा नवीन चॅनल आहे ब्लॉगसाठी स्पेशल. तुम्हाला माहीतच आहे गाईज, आजचा ब्लॉग यासाठी स्पेशल आहे की आज खूप मजा मस्ती येणार आहे. कारण आज मी चाललोय छत्रीने मासे पकडायला. तुम्हाला वाटत असेल की छत्रीने छत्री अशी उलटी पकडून काहीतरी आहे. तर त्यांनी मला सांगितलं कॉल की छत्रीने पकडायचं आहे. तर मी त्यांना बोललो छत्रीने, तर बोलतो छत्री उलटी करून पकडायचं आहे, तू फक्त मजा बघाय. ठीक आहे, बरं येतो मी. तर चला जाऊया आता आपण. त्यांचा कॉल आला म्हणून लवकर पटापट जाऊया आता आपण. तर लवकर जाऊन माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि चला आता छत्रीने कसे मासे पकडतो ते बघायला चला. मला बघता येईल आयडिया राम मोबाईल मला दिसत नाही. हो भाऊ, छत्रीची आंब छत्री बघा न भिजता कसा उरला एक मासा सोडू नका. छत्रीने मस्त बघा छत्रीन मासे छत्रीने मस्त आहे बघा. न पाण्यात उतरता न भिजता मासे पकडतो न भिजता. न पाण्यात उतरता न भिजता, फक्त छत्री ठेवायची. पाणी नाही, मासा आपोआप येतात छत्रीमध्ये आणि ते छत्रीमधून काढून डायरेक्ट बालदीमध्ये टाकायचं. म्हणजे बघा ना, आपल्याला पाण्यामध्ये उतरायला लागतो मच्छीसाठी किंवा मासे पाण्यामध्ये भिजायला लागतो वगैरे. इथे काय नाही, फक्त छत्री ठेवायची, आपोआप मासे येतात छत्रीमध्ये आणि ते मासे डायरेक्ट. मग छत्रीचा वापर कसा केला बघा, पावसामध्ये भिजू याच्यासाठी असते छत्रीचा वापर, पण इथे माशासाठी केलाय. काय करते पत्ता नाही. काय म्हणाली अरे संकटाचं घाबरायचं नाही. अरे पत्ता धरे तिकडलं ना तो आवाज येतो तर आवाज येतो.
सगळं गेलं. सगळं माझं गेलं. हो, गावी खूप अंगावर. त्याला मटाव विकायला घेतली पहिलं. त्याला मटा विकायला त्याला एखादा जेवण झाला, लाडूचं जेवण झाला त्याला. बेकार मजा. गाईज मच्छी पकडायला जरा वेगळीच मजा आली, कारण ही वेगळीच पद्धत आहे. कारण छत्री फक्त पावसासाठी पकडायला असते, ही मच्छी पकडायला वापरतात. असू दे, भारी आहे, जरा काहीतरी नवीन बघायला मिळाली. तर चला आता जाऊया आपण पुन्हा तिथे बघायला. कारण विशा पागने वेगवेगळ्या पद्धतीने मच्छी पकडतात, पण छत्रीने पकडताना मी पहिल्यांदा बघतोय. चला मजा घेऊया बघायला. चला लाडू लाडू काय पकडते? फिश. केसांना तेल लावलंय, नुसता खावरा झालाय डोकं. काय करू म्हणून तेल लावून आलोय. तर तेवढ्या झोपत होता असा मस्त बायको, डोक्याने तेल लावून असं बरं आराम करते, जरा झोपते बरं. तेवढं यांचा कॉल आला की मच्छी पकडायला चालू छत्रीने. तर छत्रीने आलोच बरं, काय मजा असते बघायला. तर आलो, गाडी घेऊन आलो, पाऊस येईल म्हणून गाडी घेऊन आलो मी. जरा बरा वाटला. तर बाईकवर आलो असतो मी भिजलो असतो, कारण पाऊस कधी पण पडते हल्ली. असा पडते पाऊस, काय लय बेकार. बघू आता मजा घेऊया पुन्हा आपण. छत्रीची आयडिया दिली कोणी तुम्हाला? छत्रीची आयडिया आमच्या इथे ऑपरेटर त्यांनी दिली. कालपासून काय? कालपासून. काल किती लागलं मासे? कालपासून 2 बालद्या भरल्या मोठमोठ्या. आज जी बालदी, आज थोडं कमी लागतात, पाणी भरपूर आहे त्याच्यामुळे आज कमी लागतात मासे. पब्लिक पण असते, पब्लिक पण जास्त आहे. 2-3 पब्लिक कोण नव्हते, आम्ही दोघं एकराचो. असं आहे काय? साईज पण मोठे. काय काय पोरांकडे लक्ष द्या आणि फोटो कसा पोरा देईल त्या. काही पाऊस आलाय त्याच्यामुळे आता गाडीमध्ये बसायला लागेल. आता फुकट भिजाचू. यांचा काय टेन्शन नाही, छत्री आहे. मजेरा मासा. काय मजेरा मासा. हो ग हो ग हो ग. अरे
फटकतो त्यो उभा तुझं उभा आहे ना पाणी त्याला त्याला घेतं का फेकता हो? कोण खाते का विचार आम्हाला कोण खाते का मामा? हे पाहिजे का इथं? तुम्हाला पाहिजे का? हा, नको. नाही नाही तुम्ही खाता काय? आता टाकला गेला होता नेते आम्ही खातून बोलतो परला हातांची गेला इरण रे मामा सगळं मासा आलं अरे काय बाबा काय करू नका बाबा. मेरे साथ अन्याय हुआ है काय रे बाबा? काय जागायचं आता? गणपती बाप्पा मोरया. जेव्हा चान्स पाहिजे घेऊन काय करता एवढा कोपरा रिटर्न जातात असू का हान तिच्याकडे चिंगालाय हो ग हो का हो का सारखा हो सारखा हो आलं ते सारी फाटली अबू कसं होईल बघा कासा भिजला गाईज खरं सांगतो तुम्हाला जाम म्हणजे जाम मजा आली मी येणार नव्हतो पण विचार केला जातोय बरं छत्रीने मासे पकडतात ती मजा बघायला व्हिडिओ तयार कारण आपण भरपूर पद्धती बघतो कशी पकडते बिशा पाग वगैरे गल वगैरे सगळं बघतो पण छत्रीने जर मला वेगळंच वाटलं म्हणून मी आलो त्यासाठी धावत पण जाम भारी वाटलं बघायला न भिजता न काय करता फक्त छत्री ठेवायची काढले मासे टाकले बागदीत असं त्याचं चला जाऊया आता घरी आपण मजा आली जरा बघायला काय झालं माहिती आहे अजून थांबलो असतो पण पाऊस एवढा जोरात आला की थांबायचं नावच घेत नाही त्याच्यामुळे आता आम्ही निघालो घरी जायला चला घरी जाऊया पहिला ते आपण बघ भिजातून ताप होतो दुसरा काय नाही कारण पब्लिक पण भरपूर जमले आता तर गाईज मच्छी पकडण्याची ट्रिक तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला एकदा नक्की सांगा छत्रीवाले हा तर गाईज आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला एकदा नक्की सांगा आणि गाईज आजचा व्लॉग मी इथे सेंड करतोय तर लवकर जाऊन माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि हा नवीन चॅनल आहे माझा ब्लॉगचा तुम्हाला माहितीच आहे जवळजवळ आता 700 सबस्क्रायबर कम्प्लीट तुमच्या आशीर्वादाने आणि तुमच्या प्रेमाने तर आजचा व्लॉग गाईज मी इथे सेंड करतोय बाय बाय आणि सबस्क्राईब नक्की करा हो